नमस्कार, आप देख रहे हैं TTN 24 न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर जिले के सतनावरी में देश के पहले स्मार्ट और बुद्धिमान गांव का शुभारंभ किया, जो एक परिवर्तनकारी ग्रामीण विकास पहल की शुरुआत है। उद्घाटन के अवसर पर बोलते हुए मुख्यमंत्री फडणवीस ने घोषणा की कि राज्य सरकार जल्द ही प्रत्येक तालुका में 10 स्मार्ट और बुद्धिमान गाँव को विकसित करने के लिए एक कार्यक्रम शुरू करेगी, जिसके पहले चरण में लगभग 35 गाँव को कवर किया जाएगा। फडणवीस ने कहा, उन्नत तकनीक के जरिए हम स्वास्थ्य सेवा, शिक्षा, स्मार्ट सिंचाई, टेलीमेडिसिन और डिजिटल सेवाओं जैसी जरूरी सुविधाओं को एक ही जगह पर उपलब्ध करा रहे हैं। सतनावरी अब देश के लिए एक आदर्श बन गई है। उन्होंने आगे कहा, ड्रोन, सेंसर और आर्टिफिशियल इंटेलिजेंस से किसान लागत कम करेंगे और उत्पादकता बढ़ाएंगे। साथ ही बच्चों को वैश्विक ज्ञान तक पहुंच मिलेगी। ये परियोजना 24 कंपनियों के संघ वॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी एंटरप्राइजेज वॉइस के सहयोग से महाराष्ट्र सरकार और नागपुर जिला प्रशासन के सहयोग से क्रियान्वित की गई है। आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे। मगाशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले, ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो। आता आपल्याला माहिती आहे, ड्रीप आहे त्या ठिकाणी, ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही। अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे। त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो, पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा, तो आपण कंट्रोल करू कसा। आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत, या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी, किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे तेवढंच खत, फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसिजन पद्धतीने, म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी। आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो, पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत, किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही, अशा अनेक अडचणी असतात। त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे। आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय। त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे, रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे, कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे। आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे। अशा प्रकारची स्मार्ट शेती। आज माती परीक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल। रोगच माहित नाही, औषध देऊन राहिलो, अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल। तसंच मातीचं आहे, त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे, परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली, तिथे एक टेक्नॉलॉजी आली, त्या टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती ॲडव्हान्समध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो। इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे, त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल, आपल्या शेतकऱ्याची बचत होईल, आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळेल। यामध्ये पाण्याच्या क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो। जे काही आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते। आज आपण बघा, आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी 90% रोग हे पाण्यामुळे। आताच मला भटनागरजी सांगत होते, त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे, म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही, पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे। पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना, आपल्याला कोणालाही रोगराईचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही। याला पैसे लागत नाही, याला फक्त कार्यपद्धती लागते, याला माहिती लागते। ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे। आज आपण पाहतो
लाइटिंग असेल, आता स्मार्ट लाइटिंग झालंय, ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल, माणूस गेला तर लाईट सुरू होईल, त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्याचसोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यासोबत सीसीटीव्ही लागलेले आहेत, स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेला आहे, त्या माध्यमातून आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे। आता आपली शाळा असेल, अंगणवाडी असेल, या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत, म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल, अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो। त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये, आणि त्याकरता आमचे गुरुजी, आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील, बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोहोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देणं, प्रयोग करणं, प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला